नमस्कार. शासनाच्या धोरणानुसार माणगाव तालुक्यामध्ये 17 फेब्रुवारी 2025 पासून ते 7 मार्च 2025 पर्यंत 3 बॅचमध्ये प्रशिक्षण चालू आहे. शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंतर्गत परिच्छेद 5.15 व 5.16 अंतर्गत प्रत्येक शिक्षकाला 50 तासिकांचं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. नवीन शैक्षणिक युगामध्ये विद्यार्थ्याला जर अद्ययावत करायचं असेल तर प्रत्येक शिक्षकांनी सुद्धा अद्ययावत होणं गरजेचं आहे. आणि शिक्षक जर अद्ययावत झाले असतील, नवीन संकल्पना स्वीकारल्यात, तर ऑटोमॅटिकली विद्यार्थ्यांमध्ये त्या संकल्पना रुजल्या जातील. या अंतर्गत प्रत्येक शिक्षकांना 50 तासिकांचं नियोजन शासनाने आयोजित केलेलं आहे. माणगाव तालुक्यामध्ये या दुसऱ्या टप्प्यामध्ये 305 शिक्षकांनी मार्गदर्शन घेतलं. याच्यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020, राज्य शैक्षणिक आराखडा, पायाभूत स्तर, राज्य शैक्षणिक आराखडा, शालेय शिक्षण, त्यानंतर HPC, स्कॉफ, त्यानंतर मूल्यांकन, शाळा मूल्यांकन, अशा पद्धतीने अभ्यासक्रम आधारित होतं. एकंदरीत गोरेगाव या ठिकाणी माणगाव तालुक्याचं प्रशिक्षण चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि सगळ्या शिक्षकांचा या ठिकाणी सहभाग चांगला आहे. धन्यवाद. आठवड्यामध्ये आमचं जे शिक्षण वृत्तीकरण प्रशिक्षण झालं आहे ते खूप छान प्रकारे पार पडलेलं आहे. प्रत्येक गोष्ट आमच्यासाठी नवीन आहे, ती समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि आमच्या शाळेसाठी खूप चांगला उपयोग होणार आहे. थँक्यू. आता या प्रशिक्षणात आता माझ्याकडे जर चार्ज आहे, मग तो चार्ज आपण नेमका सांभाळावा कसा, आणि त्याच्यासाठी आमचा पाया भक्कम होण्यासाठी या प्रशिक्षणाची महत्त्वाचीच गरज आहे. आणि खरंच हे प्रशिक्षण जे झालं त्याच्यातून आम्हाला नवीन कल्पना, नवीन सूचकता अशी मिळत आहे. आणि जे काही आम्हाला इथं ज्ञान मोलाचं दिलं गेलं आणि त्याचा आम्ही नक्कीच उपयोग करू आणि आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आम्हाला कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स नव्हता. आता सेवेत रुजू झालोय तेव्हापासून सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना घडवायचं कसं हा खूप मोठा मुद्दा आहे आणि तो एका प्रयत्न आम्ही करतोय आणि तो नक्कीच सफल होईल. थँक्यू. NEP 2020 नवीन शैक्षणिक धोरण आराखडा प्रशिक्षण टप्पा 2 24/2/2025 ते आज 1/3/2025 पर्यंत. आजचा या प्रशिक्षणाचा शेवटचा भाग. या प्रशिक्षणासाठी असलेले तज्ज्ञ मार्गदर्शक मांडवकर सर, म्हात्रे मॅडम, नवगणे सर, तसेच या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण घेत असलेले सर्व प्रशिक्षणार्थी, माझे सहकारी शिक्षक आणि बंधू भगिनी. आजचा प्रशिक्षणाचा शेवटचा दिवस. या प्रशिक्षण टप्प्यामध्ये आपल्याला बरेच नवीन शैक्षणिक धोरणाचं जे CBSE पॅटर्न, याच्या बऱ्याच गोष्टी अभ्यासाला मिळाला. तज्ज्ञ मार्गदर्शकांनी आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं गेले 5 दिवस आम्हाला या नवीन शैक्षणिक धोरण आराखड्याचा प्रत्येक पॉइंट आम्हाला समजावून सांगितला. आम्हाला नक्कीच जेव्हा हा पॅटर्न लागू होईल त्यावेळेला आम्हाला नक्कीच आमच्या विद्यार्थ्यांना हे आम्हाला जसंच्या तसं देता येईल. या प्रशिक्षणामध्ये या धोरण आराखड्यानुसार आम्हाला स्क्रॅप, त्यामध्ये असणारी ही 6 क्षेत्रे आणि 128 मानके आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं या प्रशिक्षणामध्ये समजावून दिली. तसेच पुढील याच्यामध्ये येऊ घातलेले जे HPC समग्र प्रगती पत्रक, यामधील ज्या काही नवीन बाबी आहे, जे काही विद्यार्थ्यांचं मूल्यांकन आहे, त्याबाबतही आम्हाला तज्ज्ञ मार्गदर्शकाकडून अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती मिळालेली आहे. आम्ही ही माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू. धन्यवाद. या प्रशिक्षणाचा हा दुसरा टप्पा आहे आणि ह्या दुसऱ्या टप्प्यातील हा शेवटचा दिवस आहे. 5 दिवस तज्ज्ञ मार्गदर्शक आम्ही काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रशिक्षण देताना राष्ट्रीय अभ्यासक्रम धोरण याच्या संदर्भात पूर्ण माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, त्याचप्रमाणे राज्य अभ्यासक्रम आराखडा, पायाभूत स्तर आणि शालेय शिक्षण या संदर्भात जे काही बदल झालेले आहेत अभ्यासक्रमासंदर्भात, त्याची आमच्या परीने आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ही दिलेली माहिती अभ्यासक्रमाच्या ह्याच्यावरून निश्चितच असं लक्षात येते की हा जो अभ्यासक्रम बदललेला आहे,
हा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून खरंच अनुकूल असा आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्याला 360 डिग्री विद्यार्थ्यांचं मूल्यांकन करायचं आहे आणि खरंच ह्याच्यातून मुलांचा सर्वांगीण विकास होणार आहे. आणि आपण खरंच म्हणजे महासत्ता बनण्यापेक्षा ज्ञान महासत्ता बनण्यास आपला राष्ट्र सक्षम होणार आहे. जर निश्चितच ह्या अभ्यासक्रमाचा आपण जर अभ्यासक्रम आपण व्यवस्थितपणे पार पडला तर निश्चितच आपला हा राष्ट्र महासत्ता बनण्यापेक्षा ज्ञानसत्ता निश्चितच बनणार आहे. अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन नवगणे सर, मांडवकर सर आणि म्हात्रे मॅडम यांनी केलेलं आहे. त्यांनी जे आम्हाला ज्ञानाचे या ठिकाणी धडे दिलेले आहेत, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी काय काय करावे लागेल बरे याचे ज्ञानाचे धडे आम्ही या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि निश्चितपणेच आम्ही आमच्या हायस्कूलमध्ये शाळेतील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना आत्ताचं जे बदललेलं राष्ट्रीय धोरण आहे त्यानुसार जागतिक पातळीवर आपले विद्यार्थी टिकले पाहिजेत. त्यांचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी आपल्या सर्व शिक्षकांवर आलेली आहे. ती जबाबदारी आम्ही निश्चितच पूर्ण करण्याचा अगदी प्रयत्न करू. आणि या तज्ञ मार्गदर्शकांनी दिलेलं जे आम्हाला ज्ञान आहे त्याचा आम्ही वापर करू. दिनांक 24 फेब्रुवारी पासून आजपर्यंत आम्ही इथे ट्रेनिंगसाठी येत होतो, प्रशिक्षणासाठी येत होतो. म्हात्रे मॅडम तसे इतर सर त्यांनी सर्वांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं. आमच्यासाठी हे सगळं नवीनच आहे कारण आमची आत्ताच पवित्र कोटातून भरती झालेली आहे. पण हे खूप छान वाटतंय असं ट्रेनिंगला येऊन गटकार्य वगैरे करायला. छान उत्साह पण वाटतो करायला आणि नवीन शिकायला पण मिळते. आणि त्यासाठी या सगळ्या शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्या सगळ्यांचे आभार